सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळे तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. पक्षातल्या नेत्यांची अयोग्य भाषा, अविश्वासाचं वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकास कामांसाठी सत्तेची गरज, असं म्हणत ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. पक्षप्रवेशानंतर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला. 4 वर्षांपूर्वी बंड केलं आणि आता षटकार ठोकला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारण विचारल्यावर विकास निधी मिळत नाही, कामं होत नाहीत अशी कारणं फुटीर खासदारांनी पुढे केली. मात्र या दाव्यांची पडताळणी करताना एमपी लॅड्सनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार खासदारांना मिळालेला आणि खर्च केलेल्या निधीची माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार संबंधित 6 खासदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील यांना 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, ज्यातले 5 कोटी 1 लाख खर्च करण्यात आले. तर 107 कामांपैकी फक्त 28 कामं ही पूर्ण झाली आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव यांना 14 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला, ज्यातले 3 कोटी 80 लाख खर्च केले आहेत विकास कामांसाठी. तर 81 पैकी फक्त 25 कामं ही पूर्ण झाल्याची पाहायला मिळत आहेत. त्यानंतर धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांना 18 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झालाय, ज्यातले विकास कामांसाठी 2 कोटी खर्च करण्यात आले आहेत. तर 151 कामांपैकी फक्त 21 कामं ही अजूनपर्यंत पूर्ण झाली आहेत. यानंतर यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख ज्यांना 18 कोटी 6 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय, पण 1 कोटी 40 लाख रुपये खर्च करण्यात आलेत विकास कामांच्यासाठी. तर 113 पैकी फक्त 7 कामं ही पूर्णत्वास गेली आहेत. त्यानंतर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे ज्यांना 14 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय आणि त्यातले फक्त 71 लाख 30 हजार रुपये खर्च करण्यात आलाय. तर 137 कामांपैकी फक्त 2 कामं ही पूर्ण झाली आहेत. आणि त्यानंतर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील ज्यांना तब्बल 14 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय आणि त्यातले फक्त 15 लाख 60 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर एकूण 40 कामांपैकी एकही काम पूर्ण झालेलं नाहीये. तर या सगळ्या आकडेवारीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये, ती म्हणजे या खासदारांना विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता, कामांमध्ये अडचणी यायच्या हा दावा समोर आलेल्या आकडेवारीवरून चुकीचा दिसतोय. उलट कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेला असतानाही तो योग्य प्रकारे खर्च करण्यात हे खासदार अपयशी ठरले आहेत. शेकडो योजना कागदावर मांडल्या गेल्यात, पण प्रत्यक्षात फारच कमी कामं ही पूर्ण झाली आहेत आणि त्यामुळं निधी अभावी विकास कामं होत नव्हती हा त्यांचा दावा आणि आकडेवारी यात मोठी तफावत पाहायला मिळतेय. विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या खासदारांनी विकास निधी मंजूर झाल्यानंतरही तो खर्च न केल्याचंच समोर येत आहे. खरं तर पक्षांतरामागं त्यांची काहीही राजकीय गणितं असली तरी जनतेसमोर दिलेलं निधीचं कारण म्हणजे फक्त एक बहाणा होता, यावर आता राजकीय वर्तुळात शिक्कामोर्तब होत आहे असं सामान्य जनताही म्हणतेय. या एकूणच आकडेवारीवर आणि फुटीर खासदारांच्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.